नमस्कार. तुकाराम जाधव हा चिपळूणातल्या हायस्कूलचा विद्यार्थी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर त्याने इकडे तिकडे फारसा विचार न करता सरळ चिपळूणच्या मामलेदार कचेरीमध्ये कारकुनाची नोकरी स्वीकारली आणि मग त्यावेळेला असणारे मामलेदार तळपदे आणि हेड क्लार्क भुसारी नावाचे जे भाऊसाहेब होते त्यांच्या हाताखाली आपल्या नोकरीची धुळाक्षर गिरवायला सुरुवात केली. खरं तर मॅट्रिकला याला तसे बऱ्यापैकी मार्क मिळालेले होते आणि मग पुढचं शिक्षण घेऊन अधिक चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारावा असं त्यावेळेला तितके मार्क मिळवलेल्या कुणाही विद्यार्थ्याला सहज वाटलं असतं. पण आपल्या घरची परिस्थिती, आपल्या आई वडिलांचं वाढत जाणारं वय आणि लवकरच आपल्यावर येणाऱ्या त्यांच्या जबाबदाऱ्या हे सगळं लक्षात घेऊन या तुकाराम जाधवाने फारशी मोठी स्वप्न उराशी न बाळगता जेव्हा पटकन मिळून गेली ती मामलेदार कचेरीतली कारकुनाची नोकरी स्वीकारून टाकली. आता सुरुवातीला नोकरीमध्ये जे अनुभव येतात ते पहिल्या 6-8 महिन्यामध्ये या आमच्या तुकारामाच्या वाट्याला आले. त्याच्याकडून कधीतरी चूक होत असे, मग भुसारी हेड क्लार्क आणि कधी कधी तळपदे मामलेदार सुद्धा त्याला उभा आडवा झाडत असत. पण या गोष्टीचं या तुकारामाने कधी मनाला वाईट वाटून घेतलं नाही. तर आज जी चूक झालेली आहे ती याच्या पुढे उरलेल्या आयुष्यामध्ये आपल्याकडून कधीही होणार नाही याची पुरेशी काळजी आता याच्या पुढे घेत जायचं असा कुठेतरी विचार हा तुकाराम जाधव करत असे. आणि या खंबीर विचारामुळे हळूहळू त्या कचेरीतल्या सगळ्या खाचा खोचा, काम करण्याच्या पद्धती आणि साहेबाला जसं हवं तसं काम करून देण्यामध्ये हा तुकाराम जाधव हळूहळू निष्णात होत गेला. वयाच्या 25व्या वर्षी मग त्याच्या लग्नाची बोलणी सुरू झाली आणि ती लग्नाची बोलणी करायला आमच्या गावातून बारक्या आणि त्याची बायको ही दोघ जण चिपळूणामध्ये दाखल झाली. तोपर्यंत नोकरीमधला आपला थोडा पगार बाजूला काढून ठेवून म्हणजे थोडीशी बचत करून चिपळूणामध्ये चिंचनाक्याजवळ एका चाळीमध्ये एक खोली भाड्याने घेऊन राहायला या आमच्या तुकारामाने सुरुवात केलेली होती. बऱ्यापैकी मोठी अशी ती चाळीतली खोली होती. बारक्या आणि त्याची बायको म्हणजे या तुकारामाचे आई वडील आता याचं लग्न करून द्यायचं या एका विचाराने चिपळूणामध्ये आमच्या गावातून म्हणजे देवरुख जवळ असलेल्या निव नावाच्या ठार खेड म्हणावं असा गावातून या चिपळूणामध्ये दाखल झालेले होते. आता हा बारक्या म्हणजे तुकाराम जाधवाचे जे वडील होते ते माझ्या आजोबांच्या घरी गडी म्हणून वर्षानुवर्ष काम करत होते. आणि या बारक्याच्या आयुष्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा असा प्रसंग काही वर्षापूर्वी घडलेला होता. एकदा चिपळूणातून आपल्या गावी म्हणजे देवरुखाला जात असताना वाटेमध्ये अचानक सासूरवाडीला जावं असं म्हणून या बारक्याच्या मनामध्ये काही विचार आले आणि बारक्या वाटेवर असणाऱ्या आरवली नावाच्या गावामध्ये बस थांबवून पटकन खाली उतरला. हा बारक्या खाली उतरला, त्याने आपले कपडे झटकले. बस तो उतरल्यानंतर पुढे गेली आणि जेमतेम 100 मीटर अंतर कापल्यानंतर त्या बसवरती भली मोठी डोंगरातली एक शिळा येऊन कोसळली. ती बस त्या शिळेबरोबर खालच्या दरीमध्ये गेली. 14 माणसं ऑन द स्पॉट म्हणजे जागच्या जागी गतप्राण झाले. आणि हे सगळं नुकत्याच बसमधून उतरलेल्या आमच्या बारक्याच्या डोळ्यासमोर घडलेलं होतं. त्याच्यानंतर मग लोकांनी धावाधाव केली, जखमींना बाहेर काढलं, मृतांची वेगळी सोय केली. आणि हे सगळं उरकून जेव्हा बारक्या आमच्या गावाला परत आला म्हणजे निव्यामध्ये परत आला आणि त्याने आपल्या डोळ्यासमोर घडलेली ही सगळी घटना जेव्हा आमच्या गावातल्या लोकांना सांगितले तेव्हा गावातल्या लोकांनी त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिलं. आणि जवळजवळ प्रत्येकाने सांगितलं की बाबा
तुझ्या आयुष्याची दोरी बळकट होती, देवाचा तुला पक्का आशीर्वाद होता म्हणून तू त्या अपघातातून वाचवला. देवाने 2 मिनिटं आधी तुला बसमधनं बाहेर काढलं. पण या सगळ्यावर या बारक्याचं म्हणणं वेगळंच होतं. घडलेली ही घटना बारक्याच्या तोंडून ऐकल्यानंतर मग बारक्याने उत्तरादाखल सांत्वन करणाऱ्या किंवा तुझी आयुष्याची दोरी बळकट आहे असं सांगणाऱ्या त्या सगळ्या लोकांना सांगितलं की खरं तर मी त्या बसमध्ये असायला हवं होतं. आता आमचा हा बारक्या घरातला गडी असं का म्हणत होता याची एक कथा सविस्तरपणे बारक्या नावाने मी यापूर्वी या चॅनलवरनं आपल्याकरता सादर केलेली होती. ती कथा जर आपल्याला ऐकायची असेल तर या कथेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या कथेची लिंक आपल्यासाठी देणार आहे. तर तुकारामाचं लग्न जुळवण्यासाठी हा बारक्या आणि त्याची बायको चिपळुणामध्ये तुकाराम जाधवाच्या घरी म्हणजे आपल्या मुलाच्या बिऱ्हाडी दाखल झाली. मग थोडंसं इकडचं तिकडचं काम झाल्यावर गावातल्याच रघु चव्हाणांची मुलगी शालिनी या तिघांनाही पसंत पडली. तुकारामाला ती साजेशी होती. बारक्या आणि त्याच्या बायकोला बघताक्षणी हीच सून म्हणून करून घ्यावी असं वाटणारं एकंदर या शालिनीचं सगळं रंग रूप वागणं असं सगळं होतं. आणि मग पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये एक चांगला मुहूर्त बघून तुकाराम जाधवाचं रघु चव्हाणाच्या या मुलीबरोबर म्हणजे शालिनी बरोबर जसं जमलं तसं धूमधडाक्यामध्ये लग्न होऊन गेलं. आता तुकाराम आपल्या संसाराला लागला आहे, शालिनी त्याची काळजी घेणार आहे याची पुरेशी खात्री झाल्यावर लग्नानंतर 15-20 दिवसांनी मग बारक्या आणि त्याची बायको म्हणजे तुकारामाचे आई वडील परत आपल्या गावी म्हणजे आमच्या निव्याला येऊन दाखल झाले. इकडे तुकारामाचा संसार व्यवस्थितपणे सुरू झाला. देवानी पहिलं दान पटकन टाकलं आणि 1.25 वर्षाच्या आत शालिनी आणि या तुकारामाला एका पुत्ररत्नाचा म्हणजे मुलग्याचा लाभ झाला. मुलगा जेव्हा झाला तेव्हा दणदणीत असा 8 पौंडांचा होता. बाळसेदार गुटगुटीत असं ते छोटंसं मूल होतं आणि त्याला बघून खऱ्या अर्थाने शालिनी आणि तुकारामाच्या डोळ्यांचं पारणं फिटलं होतं. त्याच्या बारशाच्या वेळी त्याचं ते सगळं सौष्ठव बघून शालिनी आणि तुकारामाने त्याचं नाव ठेवलं बलवंत म्हणजे अतिशय बळकट. आणि हा बलवंत खरोखरच तसा धष्टपुष्ट होता. बलवंताच्या लीला बघता बघताना आपलं ऑफिसमध्ये वाढत जाणारं काम पुरं करता करता आणि बाकीचा वेळ शालिनी आणि आपल्या मुलाबरोबर म्हणजे बलवंताबरोबर खेळता खेळता तुकारामाच्या आयुष्यातले दिवस आठवडे महिने पटापटा कापरासारखे उडून जायला लागले. आणि 4 वर्ष कधी निघून गेली हे खरं तर दोघांनाही कळलं नाही. 4 वर्षाचा बलवंता घरामध्ये उधळ माधळ दिवसा गोंधळ करत असे. आजूबाजूला खोड्या करण्याचं नुकतंच त्याचं वय झालेलं होतं. पण बाजूच्या बिऱ्हाडात राहणाऱ्या माणसांनी सुद्धा या बलवंताच्या खोड्यांना कधीही रागे भरलं नाही. तर असू दे, मूल आहे, मूल असं करायचं असं म्हणून आपल्या प्रेमाचा अधिकाधिक वर्षाव करण्यातच या आजूबाजूच्या बिऱ्हाडांचा पुष्कळसा वेळ जात असे. आणि खऱ्या अर्थाने हा बलवंता म्हणजे 4 वर्षाचा तुकारामाचा हा मुलगा खऱ्या अर्थाने त्या सगळ्या आळीतल्या आणि चाळीतल्या लोकांच्या गळ्यातला ताईत झालेला होता. एखाद दिवस बळवंता आपल्या घरी आला नाही तर त्या घरातली माणसं शालिनीकडे येऊन मुद्दाम चौकशी करत असत की बाबा आज बळवंता आमच्या घरी का नाही आला. 4 वर्ष निघून गेल्यानंतर 1964 साल चिपळुणामध्ये उजाडलं.
पावसाळा सुरू झाला आणि साधारणपणे जुलैच्या शेवटी पावसाने त्या वर्षी असा जोर धरला होता की ज्याचं नाव ते. 4-5 दिवस अक्षरशः झोडपल्यासारखा पाऊस पडत होता. जवळच्या वाशिष्ठी नदीला पूर आलेला होता. पुराचं पाणी सगळ्या चिपळुणामध्ये नेहमीप्रमाणे शिरलेलं होतं आणि सगळीकडे वातावरण गच्च किंवा सर्द म्हणावं असं झालेलं होतं. त्या सर्द वातावरणात शालिनीला म्हणजे बलवंताच्या आईला, तुकारामाच्या बायकोला एक दिवस दुपारी सडकून ताप आला. बलवंता ऑफिसमधनं आल्यावर मग त्याने तातडीने घरच्या घरी काही उपचार केले, डॉक्टरी औषध आणलं. पण पुढचे 2-3 दिवस झाले तरी या शालिनीचा सडकून आलेला ताप काही उतरायचं नाव घेत नव्हता. मग शालिनीची प्रकृती ठीक नाही हे लक्षात आल्यानंतर जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये तुकारामाने शालिनीला ॲडमिट केलं आणि मग ऑफिसमध्ये रजा सांगून दिवस रात्र हॉस्पिटलमध्ये तो तिच्या पायाशी बसून असे. बलवंताची काळजी चाळीतल्या इतर लोकांनी स्वखुशीने आपल्या अंगावर घेतलेली होती आणि बलवंताचं जाणं येणं पहिल्यापासूनच सगळ्या घरामध्ये स्वैरपणे असल्यामुळे आईबाप आपल्या जवळ नाहीत याचं काही वैषम्य त्या बलवंताला वाटलं नाही आणि चाळीतल्या लोकांनीही आई बापापेक्षा सरस, काकडभर सरस अशी त्याची काळजी घेऊन आई वडिलांनाही या बलवंताची काळजी बिलकुल लागून दिली नाही. हॉस्पिटलमध्ये 3-4 दिवस उपचार सुरू होते पण शालिनीचा ताप मात्र या कुठच्याही औषधाला आणि उपचाराला दाद देत नव्हता. पाऊस तसाच पडत असल्यामुळे दुसऱ्या कुठच्या गावी हलवावं असंही शक्य नव्हतं. 6व्या दिवशी सकाळी शालिनीचा ताप खरोखर थर्मामीटर फोडून बाहेर पडेल की काय इतका चढला. डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. त्या चिपळुणातले बाकीचे डॉक्टरही त्या हॉस्पिटलमध्ये जमा झाले. प्रत्येकाने आपापल्या कौशल्याचा कस लावला पण शालिनीचा ताप या कुठच्याही गोष्टीला दाद देत नव्हता. त्याच्यानंतर 12:30-1च्या सुमारास शालिनीचं शरीर तापाशी झुंज देऊन पुरेसं थकलं होतं. ते मग खंगायला लागलं आणि संध्याकाळी 4:30 वाजता शालिनीचा ताप कायमसाठी उतरला. कायमसाठी तिचं शरीर थंड झालं. बघता बघता आपल्या डोळ्यासमोर औषधोपचार चालू असूनही शालिनी आपल्याला सोडून गेली हे दुःख तुकारामाच्या दृष्टीने पराकोटीचं होतं. शालिनीचं सगळं पुढचं सोपस्कार म्हणजे अंत्यविधीचे कार्यक्रम झाले. लोक घरी येऊन तुकारामाचं सांत्वन करत होते. तातडीने बारक्या आणि त्याची बायको म्हणजे तुकारामाचे आई वडीलही चिपळुणामध्ये दाखल झालेले होते. पण पुढचे 10-12 दिवस ही 3 घरामध्ये असलेली मोठी माणसं एक दुसऱ्याशी चकार शब्द बोलण्याच्याही परिस्थितीमध्ये नव्हते. कारण शालिनीच्या जाण्याचा जो धक्का होता त्या धक्क्यातून सावरायला आपल्याला अजून किती दिवस लागतील हेच कोणाला काही त्या तिघांपैकी कळत नव्हतं. कालचक्र आपल्या गतीने पुढे जात होतं. काळ नेहमीप्रमाणे धावत होता आणि मग हळूहळू आपणच या दुःखातून बाहेर पडायला पाहिजे. छोट्या बलवंताची काळजी आपणच घ्यायला पाहिजे असं तुकारामाला कुठेतरी जाणवायला लागलं आणि मग याच्यातून बाहेर पडण्याचा पहिला मार्ग म्हणून त्याने मामलेदार कचेरीमध्ये म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये जायला सुरुवात केली. तिथे 4 लोकांमध्ये कामामध्ये आपलं मन रमेल आणि दुःखाला थोडासा उतार नाही पण विसर पडेल अशी आशा तुकारामाला कुठेतरी वाटत होती. तुकाराम ऑफिसमध्ये जायला लागला. 1 दिवस 2 दिवस करता करता आठवडा महिना निघून गेला.
वर्षश्राद्ध शालिनीचं 1 वर्षांनी झालं आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या मुलाची म्हणजे तुकाराम जाधवाची ही अवस्था बारक्या आणि त्याच्या बायकोला बघवेना. आजूबाजूचे लोकही या दुःखाने रोज चिडीचूप होत असत. आणि मग वर्ष 1.25 वर्ष झाल्यानंतर तुझ्यासाठी नाही पण निदान बलवंतासाठी तरी आता तू दुसऱ्या लग्नाचा विचार कर असं जवळच्या नातेवाईकांनी मग मित्रमंडळींनी आणि सगळ्यात शेवटी या तुकारामाच्या आई बापांनी म्हणजे बारक्याने आणि त्याच्या बायकोनी सांगायला सुरुवात केली. तुकारामाला काय करावं हे नक्की सुचत नव्हतं. बलवंत आपल्या डोळ्यासमोर मोठा कसा होणार ही काळजी त्याला आतून कुठेतरी पोखरत होती. आणि मग सर्वांचा विचार घेऊन आता दुसरं लग्न करणं क्रमप्राप्त आहे या विचारापर्यंत हा तुकाराम आला. आणि मग तुकारामाने एकदा होकार दिल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी थोडीशी धावपळ केली आणि शालिनीचीच एक लांबची बहीण म्हणजे पांडू चव्हाणांची मुलगी राधा ही तुकारामाला दाखवावी आणि जमलं तर या दोघांचं लग्न लावून द्यावं असं सगळं मित्रमंडळ आणि बारक्या आणि त्याच्या बायकोला वाटायला लागलं. तुकारामाला राधा दाखवली गेली. दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि शालिनीच्या आठवणीचा दगड आपल्या काळजावर असतानाही केवळ बलवंतासाठी आणि आपल्या उभ्या आयुष्यामध्ये कोणीतरी निदान साथीदार तरी हवा या एका उद्देशाने तुकारामाने या राधाबरोबर लग्न करून टाकलं. तुकारामाचं लग्न झाल्यानंतर 15-20 दिवसांनी आता यांचं सुरळीत चाललेलं आहे अशी पुरेशी खात्री पटल्यानंतर मग बारक्या आणि त्याच्या बायकोनी परत एकदा आमच्या गावचा म्हणजे निव्याचा रस्ता धरला. राधा आणि तुकारामाचं सहजीवन म्हणजे राधाचा पहिला आणि तुकारामाचा दुसरा डाव सुरू झाला. दिवसामागून दिवस जात होते आणि ही राधा तुकारामाच्या दृष्टीने पायगुणाची बायको ठरली. कारण लग्नानंतर 4-4.5 महिन्यामध्ये जे त्रास देणारे तळपदे साहेब होते त्यांची मामलेदार कचेरीतून बदली झाली आणि तिथे जोशी साहेब मामलेदार म्हणून आले. आणि जोशी साहेबांनी आल्या आल्या आमच्या तुकारामाचा सालसपणा, त्याचं सुंदर अक्षर, कामामध्ये त्याची सचोटी आणि कुठच्याही कामाला चाल ढकल न करता आपल्या परीने पूर्ण न्याय देण्याची त्याची जी वृत्ती होती ती वृत्ती या नवीन आलेल्या जोशी साहेबाने पहिल्या 15 दिवसामध्ये जोखले आणि आपल्या अधिकारामध्ये या तुकारामाला अव्वल कारकुनाची बढती देऊन त्याचा पगार 15 रुपयांनी वाढवून टाकला. राधाच्या पायगुणामुळे म्हणा किंवा तुकारामाच्या अंगभूत असणाऱ्या गुणामुळे म्हणा त्याला बढती आणि चांगल्यापैकी पगारवाढ मिळालेली होती. आणि त्या खुशीमध्ये थोडंसं आपलं आयुष्य आता पहिल्यासारखं करायचं हा चंग तुकारामाने आपल्या नवीन बायकोबरोबर म्हणजे राधाबरोबर संसार करताना धरला. आणि खऱ्या अर्थाने परत एकदा मोडलेल्या गोष्टीला नवीन सांधा बसला आणि तुकारामाचं आयुष्य चांगल्या पद्धतीने सुरू झालं असं म्हणायला त्यावेळेला या तिघांनाही हरकत नव्हती. तुकारामाच्या आयुष्यामध्ये राधाबरोबर हा नवीन मांडलेल्या संसारामध्ये दिवस जात होते. पण एक गोष्ट तुकारामाच्या हळूहळू ध्यानामध्ये आले की पूर्वी बलदंड असणारा बलवंता मात्र दिवसेंदिवस हडसायला लागलेला होता. म्हणजे काटकुळा किंवा कृश व्हायला लागला होता. आता आजूबाजूच्या लोकांजवळ जेव्हा त्याने ही बाब सहज म्हणून छेडली तेव्हा काही लोकांनी त्याला सांगितलं की बाबा आता या बळवंताचं वाढीचं वय सुरू झालेलं आहे, त्यामुळे त्याची उंचीमध्ये आता वाढ होईल आणि साहजिकच त्यामुळे पूर्वीचा त्याचा जो गोबरेपणा किंवा बाळसं किंवा सुदृढपणा होता तो आता कमी होत जाईल.
तुकाराम जेव्हा घरामध्ये असे तेव्हा बलवंताचं करण्यामध्ये काहीही कमी किंवा उण या राधाकडून होत नसे. जेवढं आवश्यक तेवढं सगळं आणि खरोखर एखाद्या आईच्या मायेने हे राधा करते आहे हे बळवंताला आपल्या डोळ्यासमोर दिसत असे आणि पदोपदी जाणवत असे. तरीही दिवसेंदिवस हा कृश होत जाणारा मुलगा आणि त्याचं नक्की कारण काय असा यक्ष प्रश्न या तुकारामाला कधीतरी निवांत असताना छळायला लागतच असे. तुकारामाच्या आयुष्यामध्ये हे असेच दिवस एका पाठोपाठ एक जात असताना अचानक चिपळुणामध्ये एक बातमी येऊन थडकले की राजापूरची गंगा अवतीर्ण झाली आहे. आता राजापूरची गंगा हे कोकणातलं एक वैशिष्ट्य आणि एक आश्चर्यकारक असं घडणारं प्रकरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेल्या राजापूर गावाजवळ पाण्याची बांधलेली अशी 14-15 कुंड आहेत आणि वर्षाचे 12 महिने ही कुंड कोरडी ठाक असतात. पण 3-3.5 वर्षानंतर कधीतरी अचानकपणे या कुंडामध्ये खालच्या बाजूने पाणी जमा व्हायला लागतं आणि मग ते ही कुंड ओसंडून वाहायला लागतात. हे कुंडातून ओसंडून वाहणारं पाणी राजापुरातल्या लोकांना समजलं की मग ते आरोळी ठोकतात की गंगा अवतीर्ण झालेली आहे. राजापुरामध्ये गंगा आली म्हटल्यावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या गावागावातून सगळी लोक या राजापुराकडे धाव घेतात, गंगेमध्ये आंघोळ करतात आणि गंगेचं पूजन करून आपल्या घरी परत अतिशय प्रसन्न मनाने येतात. दर 3.5-4 वर्षांनी अशी ही गंगा राजापुरामध्ये प्रगट होते आणि अशीच त्यावेळेला गंगा प्रगट झाल्याची किंवा गंगा आल्याची बातमी चिपळुणामध्ये येऊन थडकले आणि चिपळुणातले लोक सवड काढून या गंगेच्या दर्शनाला जायला लागले. मामलेदार जोशी साहेबांनी नवीन चार्ज घेतलेला होता आणि गंगा आली म्हटल्यावरती आणि गंगेबद्दल बरंच काही ऐकल्यापासून या जोशी साहेबांना सुद्धा कुतूहल निर्माण झालं की आपण सुद्धा एकदा या गंगेचं दर्शन घेऊन या. जोशी साहेबांचा विचार आणखीन एकंदर स्वभाव असा होता की कुठलीही गोष्ट आपण आपल्या अधिकारात एकटं जाऊन करण्यापेक्षा आपल्या ऑफिसमधल्या सगळ्या लोकांना घेऊन जावं, त्यांच्याबरोबर काही काळ व्यतीत करावं, गंगेचं दर्शन घ्यावं आणि सगळ्यांनी परत यावं असा कुठेतरी मानस या जोशी साहेबांचा व्हायला लागला. आणि मग त्यांनी तातडीने त्या बाबतीतली आखणी किंवा नियोजन करायला सुरुवात केली. कारण राजापुरामध्ये ही गंगा जशी अचानक अवतीर्ण होते तशी अचानक ती काही तासामध्ये गायब होते. अगदी सांगायचं झालं तर जेवायला बसलेल्या माणसाने जेवण पूर्ण करून हात धुवायला तिथे जाईपर्यंत काही वेळेला ही गंगा नाहीशी होते. तर आता लवकरात लवकर नियोजन करून या गंगेचं दर्शन घेऊन येऊया असं जोशी साहेबांनी ठरवलं. आणि मग आपल्या ऑफिसमध्ये तशी दौंडी पिटली की परवाच्या दिवशी आपण दुपारी 12 वाजल्यानंतर ऑफिस बंद करून या गंगेच्या दर्शनाला जाणार आहोत. आता तुकारामाला मनातून जायचं होतं, पण राधांनी थोडासा मोडता घातल्यामुळे या गंगेच्या दर्शनाला जोशी साहेबांबरोबर आपल्याला काही जाता येणार नाही असं या तुकाराम जाधवाने मामलेदार कचेरीमध्ये आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं. ठरलेला दिवस उजाडला. लोकांनी लगबगीने त्या दिवसाचं आपलं कचेरीचं म्हणजे मामलेदार कचेरीचं काम उरकलं आणि जेवून 12-12:30 वाजता ऑफिसमधली सगळी मंडळी आणि जोशी मामलेदार या गंगेच्या दर्शनाला निघून गेले. ऑफिसमधली सगळी मंडळी आणि जोशी साहेब गंगेच्या दर्शनाला निघून गेल्यानंतर तुकारामाने ऑफिसमध्ये मागची उरलेली सगळी आवरावर केली, ऑफिस बंद केलं आणि तो आपल्या बिऱ्हाडीत दाखल झाला. आता अचानक
लवकर आलेल्या या तुकारामाला बघून घरी असलेली राधा थोडीशी बावचळली. तिने घाईघाईमध्ये अचानक आलेल्या या तुकारामाचं स्वागत केलं, त्याला चहा हवाय का विचारला आणि मग थोड्या वेळाने तुकाराम घरामध्ये कपडे बदलून स्थिरस्थावर झाल्यानंतर एकदा त्याला त्याच्या जवळ जाऊन राधाने सांगितलं की बाबा, तुम्ही दुपारी आता आल्यानंतर झोपणार नसाल तर मला बाजारामध्ये 2-4 कामं आहेत, ती मी आज उरकून येते. तुकारामाचा घरी जाऊन आडवारण्याचा किंवा झोपण्याचा विचारच नव्हता. त्यामुळे राधानी असं विचारल्यानंतर त्याने सरळ सांगितलं की बाबा, मला झोपायचं नाहीये, त्यामुळे तुला सवड न मिळालेली किंवा आवश्यक असणारी जी कामं आहेत ती बाजारात जाऊन तू निवांतपणे करून ये. तोपर्यंत मी आणि बलवंत घरी एकमेकांशी खेळत राहतो. तुकारामाने अशी मोठ्या मनाने परवानगी दिल्यानंतर राधानी पटापटा आपलं आवरलं आणि ती बाजारामध्ये निघून गेली. वडील अचानक लवकर घरी आल्यामुळे बलवंताला म्हणजे तुकारामाच्या मुलाला अतिशय आनंद झालेला होता. त्याने आपले सगळे खेळ तुकारामासमोर मांडले, खेळ खेळून दाखवले. काही खेळामध्ये तुकारामाला भाग घ्यायला लावला आणि खरंच अतिशय लाघवी आणि लोभस असं हे लेकरू आहे असं तुकारामाला त्या दिवशी प्रकर्षाने वाटून गेलं. आता थोडासा खेळ झाल्यानंतर, थोडीशी दंगामस्ती झाल्यानंतर हा बलवंत अचानकपणे लवकर ऑफिसातून घरी आलेल्या आपल्या वडिलांच्या मांडीवर जाऊन बसला आणि मग त्याने आपल्या दोन्ही हातांची मिठी आपल्या बापाला म्हणजे या तुकाराम जाधवाला घातली. 2-4 मुके घेतले आणि मग सहजच आता या गोष्टीचा म्हणजे आपल्याला पडलेल्या एका प्रश्नाचा खुलासा जर सहज शक्य झाला तर या बलवंताकडूनच करून घेऊया असं तुकारामाला झटकन कुठेतरी वाटून गेलं. आणि मग थोडंसं इकडचं तिकडचं बोलत बोलत तुकारामाने आपल्या मांडीवर बसलेल्या घट्ट मिठी घातलेल्या बलवंताला विचारलं की काय रे, तुला तुझी पहिली आई आवडते का ही नवीन आलेली दुसरी आई आवडते? आता हा प्रश्न त्या बालवयाच्या बलवंताला तसा थोडासा अचंब्यात टाकणारा होता, पण तुकारामाचा मुलगा बलवंता पटकन तुकारामाला म्हणाला की बाबा, मला ही दुसरी आई जास्त आवडते. बलवंताचं हे उत्तर ऐकून तुकारामाला कुठेतरी जरा बरं वाटत होतं, कारण आपल्या पाठीमागे राधा या मुलाचे हाल नक्की करत नाही असा कुठेतरी एक सार्थ विश्वास त्या बलवंताच्या उत्तरातून डोकावत होता आणि तुकारामाला तो चांगल्यापैकी जाणवत होता. पण अचानकपणे तुकारामाच्या तोंडातून पुढचा एक प्रश्न बाहेर पडला आणि जे साहजिकच होतं. तो प्रश्न असा होता, त्याने मांडीवर बसलेल्या बलवंताला आपल्या जवळ घेत घट्ट मिठी मारत पण परत एक प्रश्न केला की बाळा, तुला पहिल्या आईपेक्षा ही दुसरी आई का बरं जास्त आवडते? आता लुकलुकत्या डोळ्यांनी आपल्या वडिलांच्या तोंडाकडे म्हणजे तुकाराम जाधवाकडे बघत आपल्या दोन्ही हातांच्या मुठी घट्ट करत बलवंताने या आपल्या बापाला सांगून टाकलं की माझी पहिली आई खोटारडी होती. आता माझी पहिली आई खोटारडी होती म्हणून ती मला आवडत नाही. हे बलवंताच्या म्हणजे जेमतेम 6-6.5 वर्षाच्या आपल्या मुलाच्या तोंडून ऐकून तुकारामाला नाही म्हटलं तरी कुठेतरी धक्का बसला आणि साहजिकच मग ती खोटारडी होती असं तू का म्हणतोस असं या तुकारामाने आपल्या मांडीवरच्या एकुलत्या एक मुलाला बलवंताला विचारलं. त्याच्यावरही बलवंत
कुठच्याही प्रश्नामध्ये किंवा दुग्ध्यामध्ये किंवा अडचणीत पडला नाही, त्याच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तरही तयार होतं. बलवंता मग लाडे लाडे आपल्या बापाला सांगायला लागला की माझी पहिली आई जी होती ना, ती मी सकाळी मस्ती केली तर मला रागाने सांगायची की तू मस्ती आणि गोंधळ असाच चालू ठेवलास तर आज दुपारी मी तुला जेवायला वाढणार नाही. पण ती आई दुपारी जेवणाची वेळ झाली की मी जिथे कुठे असेल तिथे मला शोधत येत असे, बकोट धरून मला घरी आणत असे आणि बळे बळे मला जेवू घालत असे. पण आज बघा ना, आज सकाळी मी मस्ती केली आणि म्हणून बाबा अजूनपर्यंत मी उपाशी आहे. मी उपाशी आहे याच्यामध्ये अनेकानेक पडलेल्या प्रश्नांची टोकदार उत्तरं एका क्षणामध्ये तुकारामाला मिळून गेली. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं आणि या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे. पण काही वेळेला सत्य हे कुठेतरी आपलं हृदय हेलावणारं असतं आणि इतकं